माझी आई वगैरे सगळेच की एवढं कर आणि त्याच्यानंतर बस कर. कॉलेजमध्ये असेपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर थांबव, कारण ह्याच्यात काही करिअर नाही आहे आपलं. तुम्ही प्रेक्षक म्हणून ना तुम्ही बघत राहता ती गोष्ट. झाल्यानंतर कदाचित काही सिनेमांच्या बाबतीत तुम्ही विचार कराल की मध्ये मध्ये थोडासा लॅग होता का वगैरे वगैरे. काही सिनेमा म्हणा बापच केलंय काम याने, काकस्पर्श म्हणा, मी शिवाजीराजे भोसले म्हणा, किंवा पांघरुण म्हणा, किंवा नटसम्राट म्हणा, सो तो नातेसंबंध ज्या पद्धतीने उलगडतो आणि त्याला जी समज आहे, आय थिंक दॅट इज ब्रिलियंट. म्हणजे काय काय छोट्या छोट्या लाईन्स आहेत फिल्ममध्ये, आणि एकतर अशी इनकॉन्सिक्वेन्शियल लाईन आहे जी आय एम शुअर की त्यालाही ती लक्षात आली नसेल लिहिताना, पण ती गौरी सुहासताईंना विचारते की यांना गाणं येतं, आणि सुहासताई म्हणते की हो हो 6 वर्ष पेटी शिकला येतो. हे ना मी माझ्या लहानपणी असं ऐकलंय घरांमध्ये, की कोणाची तरी आई कोणाची तरी मावशी सांगायचं हो तबला शिकतोय तो, आज 8 वर्ष झाली तो शिकतोय. सो इट वॉज अ व्हेरी थिंग दॅट गॉट मी नॉस्टॅल्जिक. काय तुमच्या लहानपणीचं नॉस्टॅल्जिया की तुमचं कौतुक करतायत घरचे? बापरे, मला ना कौतुक म्हणजे खरं तर मी घरात सगळ्यात लहान, आमची जॉईंट फॅमिली होती आणि काका आत्या सगळे असे आम्ही एकत्र असायचो, आणि सगळ्या कझिन्समध्ये मी लहान, त्यामुळे लाडके तर ठीक आहे, पण सगळ्यात जास्त काम पण मला करायला लागायचं. कारण माझा मोठ्या भावाला जर का काकांनी काही सांगितलं काम की जा, आणि तेव्हा काय लिफ्ट वगैरे नाही, 3ऱ्या मजल्यावर राहायचो, तिला जरा खाली जाऊन घेऊन ये, तेव्हा असं पण नाही की खाली खूप दुकानं आहेत. सो तो सांगायचा की हो ओके ओके, आणि मला सांगायचा जा घेऊन ये जा, की मी आपलं पळतोय, मी आणतोय. पण अर्थात लाड पण तेवढेच. पण म्हणजे ना मला नकला करायची खूप मला खूप आवड आणि असा छंद होता, मला आवडायचं तसं काहीतरी करायला. म्हणून मी कॉलेजमध्ये वगैरे शाळेमध्ये वगैरे असताना बघायचो लोकांना, आणि मग मी घरी काय काय थोडंसं ते प्रॅक्टिस करायचो. मग माझ्या भावंडांना पण ते आवडायचं की हा असं असं काहीतरी करतो. मग घरी कोण आलं की ते करून दाखव, त्यांना ते करून दाखव, त्याच्यासारखं म्हणजे ते असतं ना लहान मुलांना, पोएट्री बोलून दाखव, डान्स करून दाखव, तसं. हां, पण त्याच्यामुळे ना आमच्या बिल्डिंगमध्ये बिपिन वर्टी नावाचे एक दिग्दर्शक राहायचे, मराठी सिनेमे त्यांनी चंगू मंगू वगैरे बरेच केले. सो त्यांना एका फिल्ममध्ये लहान मुलं हवी होती. तर माझ्या दादाला त्यांनी सांगितलं की अरे मला लहान मुलं हवी आहेत, श्रेयस करतो का? तुला हो. मग तो अच्छा, मग तुला चल तुला दाखवतो. म्हणून तो घरी घेऊन आला बिपिन दादाला, आणि मला सांगितलं चल त्याला ब्रेक डान्स करून दाखव. माझं मध्येच काय ब्रेक डान्स, म्हणजे मी का करून दाखवू? मग तो बोलला की नाही तो सिनेमामध्ये कास्ट करणार आहे. कास्ट म्हणजे काय, एका गाण्यात सगळी चिल्ली पिल्ली मागे नाचतायत. ओके, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे होते. सो आम्हाला पण मग मला त्यांनी कास्ट केलं त्या सिनेमात. त्या फिल्मचं नाव एक गाडी बाकी अनाडी. तर एक गाणं आहे, नाचूया गाऊया खेळूया वाऱ्या असं, तर त्यात बघशील तर मी आहे, नाचतोय बिचतोय. मला वाटतं ना ह्या सगळं ही प्रोसेस आहे ना, घरातनं प्रोत्साहन मिळतं ना, तिथे कुठेतरी सुरू होते तो छोटासा प्रवास, ती जर्नी. तेव्हा तर ना म्हणजे असंच टाइमपास असायचा. ओके, जेव्हा असं कळलं की मी नाटकांमध्ये कामं करणार आहे किंवा मला ह्याच्यात करिअर करायचं, तेव्हा ॲक्च्युली गोष्ट फार वेगळी होते. ओके, तेव्हा मग ते असं असतं की वेडायस का तू? ओके, हे आपलं क्षेत्र नाही आहे. ओके, आपल्या घरातनं कोण असं काय नाही आहे, आणि काय म्हणजे माझी आई वगैरे सगळेच की एवढं कर आणि त्याच्यानंतर बस कर. ओके, एखादी एकांकिका वगैरे सगळं ठीक आहे, पण ते बस कर, किंवा कॉलेजमध्ये असेपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर थांबव, कारण ह्याच्यात काही करिअर नाही आहे आपलं. ओके, आणि तेच आहे, म्हणजे तुला काय फिल्मस्टार व्हायचं आहे, ते गाणं केलंस तू बिपिनचं, मग तू लगेच सॉरी फिल्मस्टार होणार, तुला कोण घेणार आहे रे, आणि तुला कोण हिरो करणार आहे? सो त्यामुळे काही गोष्टीनं मी फार सांगायचोच नाही, करून टाकायचो, इन्क्लुडिंग अ फिल्म लाईक इक्बाल, जी म्हणजे फक्त माझ्या आईबाबांना आणि माझ्या बायकोला माहिती होतं की मी ॲक्च्युली काय करतो. बाकी म्हणजे तेव्हा तर अर्थात मी टेलिव्हिजन वगैरे केलं होतं, पण मला असं तेव्हा वाटायचं की ना मी नाही सांगणार कोणाला, मी करतो, ती फिल्म येऊ दे, ती जेव्हा रिलीज होईल तेव्हा आणि चांगलं काम असेल तर बघतील, आणि मग तेव्हा त्यांना कळेल की बाबा नाही खरंच याला काहीतरी करायचं होतं.
सो या गोष्टी खूप होत्या. आत्ताचं जनरेशनला आई वडील खूप सपोर्ट करतात, सपोर्ट. यु नो. म्हणजे मला खरंच कौतुक आणि आनंद वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.